नमस्कार मित्रांनो. 2013 मध्ये भारताने एक स्वप्न बघितलं होतं. त्या स्वप्नाचं नाव म्हणजे आपली नीट. एक अशी परीक्षा जी मेरिटवर चालेल, जिथे श्रीमंत आणि गरीब विद्यार्थी एकाच मैदानात उतरेल. ही परीक्षा चालू करत असताना देशाला सांगितलं गेलं की ही परीक्षा भ्रष्टाचार थांबवेल, पेपर माफिया संपवेल आणि विद्यार्थ्यांना न्याय देईल. आणि काय कमाल आहे बघा, आज त्याच नीटचा पेपर लीक होतोय. एका नीटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची 2 वर्ष पूर्णतः पणाला लावली, केवळ एक स्वप्न साकार करण्यासाठी. कुणी आपला मोबाईल सोडला, कुणी आपलं गाव सोडलं, कुणी मित्रांपासून दूर गेला आणि कित्येक आई वडिलांनी कर्ज काढून आपल्या या मुलाचं स्वप्न जिवंत ठेवलं. विशेष करून त्या मुलींसाठी ज्या मुलींचं नीट पास करणं केवळ करिअरचं स्वप्न नसतं, तर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची एक संधी असते. महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या देशात त्या मुलीचं ते स्वप्न आणि त्याला पूर्ण करण्याची लढाई केवळ एका परीक्षेच्या पेपरने लीक होऊन अखेर संपली. आणि काय झालं, पेपर लीक होतो आणि अचानक लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळतं. भविष्य पुन्हा अंधारात. ही फक्त त्या परीक्षा रद्द होण्याची बातमी नाही, ही त्या व्यवस्थेची गोष्ट आहे जिथे मेहनत करणारे विद्यार्थी हरतात आणि जुगाड करणारे जिंकतात. देशाचं भवितव्य ठरवणारी इतकी महत्वाची अशी ही परीक्षा आपल्याला सुरक्षित ठेवता येत नाही, पण PR मात्र जबरदस्त करणार. मोठी भाषणं, जबरदस्त स्टेज, केवळ कॅमेरापुरती देशभक्ती आणि सोशल मीडियावर सतत इमेज मिळतो. त्या एका विद्यार्थ्याच्या डोळ्यातले स्वप्न आणि त्याची किंमत कोण मोजणार? जवळपास 24 लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि काही लोकांच्या भ्रष्ट खेळामुळे अख्ख्या पिढीचं मानसिक संतुलन हादरतं. सगळ्यात भयानक गोष्ट माहिती आहे काय? आपल्या देशात पेपर लीक होणं हे आता धक्का राहिलेलंच नाही, कारण आपण अपयशाची सवय करून पूल कोसळतात, रेल्वे अपघात होतात, पेपर लीक होतो आणि महिलांवर अत्याचार देखील होतात. मग आपल्याला काय मिळतं का? हो, आपल्याला मिळतात आश्वासन, आणि आपणही या आश्वासनाच्या धुरामध्ये हरवून जातो. एका गरीब बापाने घेतलेलं कर्ज, एका आईची प्रार्थना, एका विद्यार्थ्याने हे स्वप्न बघण्यासाठी कित्येकदा तोडलेली झोप आणि एका मुलीचं ते मोडलेलं स्वप्न, हे सगळं कोण भरून देणार? आणि विशेष म्हणजे इतकं सगळं होऊन देखील आपल्याला सांगितलं जातं, प्रश्न विचारू नका. नाही, राष्ट्र प्रश्न विचारल्याने कमकुवत होत नाही, तर राष्ट्र कमकुवत होते तरुणांचा भविष्यावर असलेला विश्वास तुटला तर. आणि ही केवळ त्या नीटची गोष्ट नाही, ही आहे माझ्या भारत देशाची गोष्ट, जिथे मेहनतीपेक्षा सेटिंग शक्तिशाली बनत चालली आहे. विचार करा मित्र, मेरा अपना नजरिया. थँक्यू.